आपण आत्ता जो श्वास घेत आहोत, अगदी या क्षणी. हो, अगदी याच क्षणी, तो श्वास प्रत्यक्षात आपल्या शरीरातील अब्जावधी पेशींमध्ये लिटरली एक प्रकारची आग लावत आहे. अरे बापरे. आणि त्या आगीतून निर्माण होणाऱ्या ऊर्जेमुळेच आपण जिवंत आहोत, असं जर मी म्हटलं तर. म्हणजे ऐकायला खूपच ड्रामॅटिक वाटतंय हे. हो ना. वरवर पाहता आपण श्वास घेतो, अन्न खातो आणि आपलं काम करतो. हे सगळं खूप सोपं वाटतं. पण आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत कुतूहल निर्माण करणाऱ्या प्रवासावर जाणार आहोत. नक्कीच. आणि आपल्याकडे विज्ञान आणि जीवशास्त्रावर आधारित काही अत्यंत महत्त्वाचे संदर्भ आणि नोंदी आहेत आज. राईट. या सगळ्या माहितीच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की आपण जे अन्न खातो त्याचं शरीराच्या आत गेल्यावर नक्की होतं तरी काय, शरीराला काम करण्यासाठी ऊर्जा कशी मिळते आणि या ऊर्जेचा वापर करून शरीर स्वतःची वाढ आणि दुरुस्ती कशी करतं. आणि आपण जेव्हा पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था किंवा श्वसन संस्था अशा वेगवेगळ्या सिस्टम्सचा विचार करतो ना, तेव्हा त्या स्वतंत्रपणे काम करत नाहीत. एका सिस्टमचं काम जिथे संपतं तिथे दुसऱ्या सिस्टमचं काम अगदी अचूकपणे सुरू होतं. हा सर्व खेळ एका अप्रतिम समन्वयाचा आहे. राईट. सो लेट्स अनपॅक दिस. कारण बऱ्याचदा आपला एक सर्वसामान्य समज असा असतो की आपण जेवलो, अन्न पोटात गेलं आणि त्याचं पचन झालं की लगेच आपल्याला ऊर्जा मिळाली. हो, जनरली सगळ्यांना असंच वाटतं. पण प्रत्यक्षात तसं होत नाही. पचनसंस्था फक्त अन्नाचे बारीक तुकडे करते आणि त्यातील पोषक घटक वेगळे करते. हे म्हणजे एखाद्या कोळशाच्या खाणीतून कोळसा बाहेर काढण्यासारखं आहे. हे कोळशाच्या खाणीचं रूपक अगदी योग्य आहे. कारण खाणीतून नुसता कोळसा खणून काढला म्हणजे तिथेच वीज तयार होत नाही ना. तो कोळसा खाणीतून पॉवर प्लांटपर्यंत पोहोचवावा लागतो. एक्झॅक्टली. आणि पचन संस्थेने अन्नातून जो कोळसा म्हणजेच ग्लुकोज वेगळा केलेला असतो तो शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम रक्ताभिसरण संस्था करते. म्हणजे ब्लड. हो, आपलं रक्त हे एका मालगाडीसारखं काम करतं. पण तरीही तिथे ऊर्जा निर्माण झालेली नसते. खरी वीज किंवा ऊर्जा तयार करण्याचं काम श्वसन प्रक्रियेत होतं. अच्छा, म्हणजे रेस्पिरेशन. राईट. आणि इथेच आपली श्वसनाची पारंपरिक व्याख्या थोडी बदलावी लागते. व्हॉट्स फॅसिनेटिंग हिअर इज की आपण फक्त नाकाने ऑक्सिजन आत घेणं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणं यालाच श्वसन मानतो. पण तो फक्त पहिला टप्पा आहे. बरोबर. म्हणजे तो ऑक्सिजन रक्तावाटे पेशींपर्यंत जातो तिथे खरा खेळ सुरू होतो, ज्याला आपण पेशी स्तरावरील श्वसन किंवा सेल्युलर रेस्पिरेशन म्हणतो. अगदी तसंच. रक्ताने पेशींपर्यंत आणलेला ग्लुकोज आणि फुफ्फुसातून आलेला ऑक्सिजन जेव्हा पेशीमध्ये एकत्र येतात तेव्हा पेशींमध्ये त्या ग्लुकोजचं टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केलं जातं. म्हणजे त्याला जाळलं जातं का? हो, ऑक्सिजनच्या मदतीने ग्लुकोजला जाळून त्यातून ऊर्जा मुक्त करणं याला खऱ्या अर्थाने पेशी स्तरावरील श्वसन म्हणतात. हा ऑक्सिजन म्हणजे त्या पॉवर प्लांटमध्ये कोळसा जाळण्यासाठी लागणारी आग आहे. आणि ही काही एका झटक्यात होणारी क्रिया नाहीये, बरोबर? अजिबात नाही. हे ऑक्सिश्वसन म्हणजेच ॲरोबिक रेस्पिरेशन अत्यंत गुंतागुंतीच्या 3 टप्प्यांतून जातं. राईट. म्हणजे ग्लुकोजचा एक रेणू म्हणजे ऊर्जेने ठासून भरलेला एक बॉक्स आहे असे समजू. पहिल्या टप्प्यात जो पेशीचा द्रव्यात म्हणजे सायटोप्लाझममध्ये घडतो त्यात या बॉक्सला अक्षरशः मधून तोडलं जातं. याला ग्लायकोलिसिस म्हणतात. एमडेन, मेयरहॉफ आणि पार्नास या शास्त्रज्ञांनी याचा शोध लावला, म्हणून याला EMP पाथवे पण म्हणतात. होय. आणि या पहिल्या टप्प्यात ग्लुकोजचं विघटन होऊन पायरुविक आम्ल तयार होतं. ओके. आणि सोबतच काही प्रमाणात ATP आणि काही हेल्पर मॉलिक्युल्स जसं की NADH2 तयार होतात, ज्यांना आपण ऊर्जावाहक म्हणू शकतो. त्यानंतर हे पायरुविक आम्ल एका विशिष्ट घटकात म्हणजे असिटिल कोएन्झाइम A मध्ये रूपांतरित होतं आणि ते पेशीच्या खऱ्या पॉवर हाऊसमध्ये प्रवेश करतं. तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया. शाळेत असताना सर्वांचा आवडता शब्द. तर या पॉवर हाऊसच्या आत दुसरा टप्पा सुरू होतो, ज्याला क्रेब्स सायकल किंवा TCA सायकल म्हणतात. सर हॅन्स क्रेब यांनी याचा शोध लावला होता. इथे ग्लुकोजचे जे तुकडे आले आहेत त्यांना एका चक्रीय प्रक्रियेतून फिरवून पूर्णपणे पिळून काढलं जातं. बापरे. म्हणजे पूर्णपणे एक्स्ट्रॅक्ट करतात. हो. आणि या पिळून काढण्याच्या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, जो आपण उच्छवासावाटे बाहेर टाकतो. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दुसऱ्या टप्प्यात NADH2 आणि FADH2 नावाचे अत्यंत महत्त्वाचे ऊर्जावाहक रेणू मोठ्या प्रमाणावर तयार होतात. अच्छा, हे तेच हेल्पर मॉलिक्युल्स. राईट.
हे रेणू म्हणजे जणू काही स्पंज आहेत जे इलेक्ट्रॉनच्या स्वरूपात ऊर्जा शोषून घेतात. आणि मग येतो तिसरा आणि ऊर्जेच्या दृष्टीने क्लायमॅक्सचा टप्पा. ज्याला आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन म्हणतो. एक्झॅक्टली, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. आधीच्या दोन्ही टप्प्यांचे ऊर्जावाहक तयार झाले आहेत ते या प्रक्रियेत भाग घेतात. ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये या वाहकांमधून खऱ्या अर्थाने ऊर्जेचा स्फोट होतो. आणि तिथे ऊर्जा निर्माण होते. हो, NADH2 मधून 3 आणि FADH2 मधून 2 ATP रेणू मिळतात. सरतेशेवटी ग्लुकोज पूर्णपणे जळून जातो आणि बाय प्रॉडक्ट्स म्हणून पाणी आणि कार्बन डायऑक्साईड उरतो. हिअर इज वेर इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग. कारण आपण सारखा ऊर्जा ऊर्जा असा उल्लेख करत आहोत. पण ही ऊर्जा शरीरात नक्की कोणत्या स्वरूपात असते? आपण काय उष्णता किंवा विजेबद्दल बोलत नाही आहोत इथे. नाही, अजिबात नाही. इथे ATPची म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेटची एंट्री होते. येस. जर आपण साध्या भाषेत सांगायचं तर ATP हे पेशींचं ऊर्जेचं चलन किंवा एनर्जी करन्सी आहे. अगदी बरोबर. जसं आपण काम करून पैसे कमावतो आणि ते बँकेत ठेवतो आणि जेव्हा गरज असेल तेव्हा आपण ATM मधून पैसे काढतो, तशीच ही शरीराची ऊर्जा बँक आहे. किंवा याला आपण एक रिचार्जेबल बॅटरी म्हणू शकतो. ATPची रचना समजून घेणं खूप रंजक आहे. यात फॉस्फेटचे 3 गट एकमेकांना जोडलेले असतात. तुम्ही कल्पना करा की 3 अत्यंत शक्तिशाली चुंबक एका स्प्रिंगने एकमेकांना बांधून ठेवले आहेत. ओके, इमॅजिन केलं. जेव्हा शरीराला ऊर्जेची गरज असते, उदाहरणार्थ तुम्हाला हात हलवायचा आहे किंवा डोळ्यांची उघडझाप करायची आहे, तेव्हा पेशी हा फॉस्फेटचा एक बंध तोडते. जशी ताणलेली स्प्रिंग सुटल्यावर जोरात उडी मारते, तशीच हा बंध तुटल्यावर त्यातून प्रचंड ऊर्जा बाहेर पडते. क्या बात आहे. आणि ही ऊर्जा वापरून शरीर आपलं काम करतं. म्हणजे दुपारी 3 वाजता जेव्हा आपल्याला खूप थकवा जाणवतो आणि काहीच काम करावंसं वाटत नाही, तेव्हा बेसिकली आपल्या पेशींमधल्या ह्या ATP बॅटरी डिस्चार्ज झालेल्या असतात. एक्झॅक्टली. आणि त्यांना पुन्हा चार्ज करण्यासाठी आपल्याला अन्नाची किंवा ग्लुकोजची गरज असते. पण समजा आपण पळत आहोत, खूप वेगाने धावत आहोत आणि आपल्या फुफ्फुसांना पुरेशा वेगाने ऑक्सिजन घेता येत नाहीये. अशा वेळी ही यंत्रणा कशी काम करते? ऑक्सिजन शिवाय तर ती आग लागू शकत नाही ना? इथेच शरीराचा बॅकअप प्लॅन कामी येतो. जेव्हा ऑक्सिजन उपलब्ध नसतो किंवा कमी असतो, तेव्हा काही जीवाणू तर कायमस्वरूपी विनॉक्शी श्वसन म्हणजेच ॲनेरोबिक रेस्पिरेशन करतात. अच्छा, म्हणजे ऑक्सिजन शिवाय श्वसन. हो, पण आपल्या मानवी शरीरातही, विशेषतः स्नायूंमध्ये ही प्रक्रिया घडते. कठीण व्यायाम करताना स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. अशावेळी पेशी ऑक्सिजनची वाट न पाहता ग्लुकोजचं अपूर्ण विघटन करतात. मग त्यातून ऊर्जा मिळते का? यातून ऊर्जा तर मिळते, पण ती खूप कमी असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्लुकोज पूर्ण न जळाल्यामुळे तिथे लॅक्टिक ॲसिड तयार होऊन साठू लागतं. आलं लक्षात. हेच ते लॅक्टिक ॲसिड आहे ज्यामुळे आपल्याला जिमला जाऊन आल्यावर किंवा खूप धावल्यावर दुसऱ्या दिवशी भयंकर अंगदुखीचा आणि थकव्याचा सामना करावा लागतो. स्नायूंमध्ये तो कचरा साचलेला असतो. हो, एक्झॅक्टली, तेच कारण आहे. आपल्याला प्रति ग्राम कार्बोदकांमधून 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. बरोबर. आणि जे जास्तीचे कार्बोहायड्रेट्स असतात ते यकृत आणि स्नायूंमध्ये ग्लायकोजेनच्या रूपात साठवून ठेवले जातात. पण माझ्या मनात एक प्रश्न आहे. विचारा ना. समजा एखाद्या व्यक्तीने उपवास केला, जिथे आहारात कर्बोदके नसतीलच, तर हे शरीराचे इंजिन कसं चालतं? कोळसाच संपला तर पॉवर प्लांट बंद पडायला हवा ना? जेव्हा कर्बोदके उपलब्ध नसतात, तेव्हा शरीर इंधनाचे पर्यायी स्रोत वापरतं. ते म्हणजे स्निग्ध पदार्थ, म्हणजे लिपिड्स किंवा फॅट्स, आणि प्रथिने म्हणजे प्रोटीन्स. स्निग्ध पदार्थांपासून शरीराला प्रति ग्राम तब्बल 9 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. अरे बापरे, म्हणजे कर्बोदकांच्या दुप्पट? हो ना. हे अगदी हायग्रेड डिझेल सारखं आहे. जेव्हा शरीर स्निग्ध पदार्थ वापरतं, तेव्हा त्यांचं रूपांतर फॅटी ॲसिड्समध्ये केलं जातं. म्हणजे फॅट्स हे नुसते शरीरावर साठलेले ओझे नाहीयेत, तर ती एक अतिशय दाट आणि शक्तिशाली एनर्जी रिझर्व्ह आहे. नक्कीच. आणि हे फॅटी ॲसिड्स केवळ ऊर्जाच देत नाहीत, तर पेशींचं आवरण म्हणजेच प्लाझ्मा मेम्ब्रेन बनवण्यासाठीही ते अतिशय आवश्यक असतात. अच्छा, म्हणजे त्यांचं दुसरं कामही आहे. हो. याशिवाय शरीरातील रासायनिक संदेशवहन करण्यासाठी प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन यांसारखी महत्त्वाची संप्रेरके म्हणजेच हॉर्मोन्स तयार करण्यासाठी फॅटी ॲसिड्सचाच वापर होतो.
जरा थांबा. जर कर्बोदके हे आपलं मुख्य इंधन आहे आणि फॅट्स हे बॅकअप इंधन आहे, तर मग लोक प्रथिनांच्या म्हणजेच प्रोटीन्सच्या मागे का धावतात? हा खूप कॉमन प्रश्न आहे. जिमला जाणारे लोक सतत प्रोटीन शेक का पितात? प्रथिनांची नेमकी भूमिका काय आहे? ते पॉवर प्लांटमधला कोळसा आहेत की पॉवर प्लांटच्या भिंती बांधणाऱ्या विटा आहेत? खूप छान रूपक आहे विटांचं. प्रथिने या खऱ्या अर्थाने शरीराच्या विटा आहेत. प्रथिनांपासूनही आपल्याला प्रतिग्राम 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते, पण शरीर प्रथिनांचा वापर शक्यतो ऊर्जेसाठी करत नाही. मग ते काय करतात? पचनानंतर प्रथिनांचं रूपांतर ॲमिनो ॲसिड्समध्ये होतं. हे ॲमिनो ॲसिड्स रक्ताद्वारे शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत पोचवले जातात आणि शरीर या ॲमिनो ॲसिड्सचा वापर करून स्वतःला आवश्यक असलेले नवीन भाग बनवतं. उदाहरणार्थ आपल्या त्वचेचा रंग ठरवणारा मेलॅनिन, हाडांमधील ऑसिन, रक्तातील ऑक्सिजन वाहून नेणारं हिमोग्लोबिन आणि रोगांशी लढणाऱ्या अँटीबॉडीज हे सर्व प्रथिनांपासूनच बनतात. म्हणजे आपण जे अन्न खातो त्याचे तुकडे करून शरीर स्वतःच्या डिझाईननुसार त्याला पुन्हा जोडतं. हे खूपच भारी आहे. अगदी तसंच. पण एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे शरीर जास्तीचे ॲमिनो ॲसिड्स साठवून ठेवत नाही. त्यांची गरज नसेल तर ते मोडून अमोनियाच्या रूपात शरीराबाहेर टाकून दिले जातात. म्हणजे उगाच एक्स्ट्रा प्रोटीन खाऊन काही फायदा नाहीये. एक्झॅक्टली. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त प्रोटीन खाणं शरीराला जास्त मेहनत करायला लावतं. आणि याच संदर्भात आपल्या संदर्भांमधील एक अत्यंत रंजक माहिती मला इथे सांगावीशी वाटते. हो, सांगा ना. आपण मानवी शरीराचा विचार करतोय, पण निसर्गातील सर्वात जास्त प्रमाणात आढळणारं प्रथिन कोणतं असावं? तर ते आहे वनस्पतींच्या पानांमध्ये आढळणारं रुबिस्को नावाचं प्रथिन. रुबिस्को? हो. प्रकाश संश्लेषणात याची भूमिका खूप मोठी असते आणि ते जगात सर्वात मुबलक प्रमाणात आढळणारं प्रथिन आहे. हे खरंच आश्चर्यकारक आहे. म्हणजे शरीर गरजेनुसार आपलं इंधन बदलतं, कर्बोदके नसतील तर फॅट्स वापरतं, विटा म्हणून प्रथिनांचा वापर करतं. पण कोणतंही इंजिन फक्त इंधनावर चालत नाही. ते स्मूथ चालावं म्हणून काही लुब्रिकंट्स किंवा स्पार्क प्लग्सही लागतात. राईट. आणि इथेच जीवनसत्वे म्हणजे विटॅमिन्स आणि पाण्याची भूमिका येते. बरोबर. जीवनसत्वांचे मुख्य प्रकार आहेत ए, बी, सी, डी, ई आणि के. यापैकी ए, डी, ई आणि के हे स्निग्ध पदार्थात म्हणजे फॅट्समध्ये विरघळणारे आहेत, तर बी आणि सी हे पाण्यात विरघळणारे आहेत. हो. आणि मगाशी आपण श्वसनाच्या टप्प्यात ज्या NADH2 आणि FADH2 या ऊर्जावाहक रेणूंचा उल्लेख केला, ते बनवण्यासाठी रायबोफ्लेविन म्हणजे B2 आणि निकोटिनामाइड म्हणजे B5 यांसारख्या जीवनसत्वांची अत्यंत आवश्यकता असते. अच्छा, म्हणजे जर हे विटॅमिन्स नसतील तर ती ऊर्जा साखळीच तुटून पडेल. एक्झॅक्टली. आणि या सगळ्या प्रक्रियेला घडण्यासाठी एक योग्य वातावरण लागतं. ते वातावरण म्हणजे पाणी. आपल्या शरीरात तब्बल 65 ते 70% पाणी असतं. पेशींमध्येही 70% पाणी असतं. आणि रक्त तर बहुतांशी पाणीच आहे. हो ना. थोडं जरी पाणी कमी झालं तरीही सगळी रासायनिक यंत्रणा कोलमडू शकते. याशिवाय तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर्स असतात, जे स्वतः पचत नाहीत पण बाकीचं अन्न पचायला आणि न पचलेला कचरा शरीराबाहेर ढकलायला मोठी मदत करतात. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर आलो आहोत. आपण अन्नाचं पचन केलं, ऑक्सिजनच्या मदतीने त्याला जाळलं, त्यातून ATPच्या रूपात ऊर्जा तयार केली. पण प्रश्न असा उरतो की आपण ही एवढी ऊर्जा तयार का करतो? खूप चांगला प्रश्न आहे. समजा एखादी व्यक्ती पूर्ण दिवस फक्त सोफ्यावर बसून टीव्ही बघत आहे, तरी तिचं शरीर हजारो कॅलरीज जाळत असतं. ही ऊर्जा नक्की जाते कुठे? शरीराच्या आत सतत कुठलं काम चालू असतं? खूपच समर्पक प्रश्न आहे. बाहेरून जरी आपण शांत बसलेलो दिसत असलो तरी शरीराच्या आत प्रत्येक सेकंदाला अब्जावधी सूक्ष्म बांधकाम प्रकल्प चालू असतात. शरीराच्या मूलभूत प्रक्रियेसाठी ही ऊर्जा वापरली जाते आणि ती प्रक्रिया म्हणजे पेशी विभाजन किंवा सेल डिव्हिजन. पेशी विभाजन? आपण लहानपणापासून मोठे होतो, आपली उंची वाढते. म्हणजे नक्की काय होतं? किंवा समजा आपलं बोट कापलं गेलं किंवा उन्हात गेल्यामुळे त्वचा जळाली, ज्याला आपण सनबर्न म्हणतो, तर काही दिवसांनी तिथे नवीन त्वचा कशी येते? हे सगळं जुन्या पेशी नष्ट होऊन तिथे नवीन पेशी तयार झाल्यामुळे होतं. म्हणजे पेशी स्वतःची कॉपी बनवतात. बरोबर. आणि हे पेशी विभाजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने होतं. याचे 2 मुख्य प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे सूत्री विभाजन, ज्याला मायटोसिस म्हणतात. ओके, मायटोसिस?
हे विभाजन शरीराच्या कायिक पेशी म्हणजे सोमॅटिक सेल्स आणि मूल पेशींमध्ये म्हणजे स्टेम सेल्समध्ये होतं. हे समजून घेण्यासाठी अशी कल्पना करा की एका पेशीमध्ये तिच्या सर्व माहितीचं एक लायब्ररी किंवा पुस्तक आहे. ओके. विभाजनाच्या आधी ही पेशी त्या संपूर्ण पुस्तकाची म्हणजेच गुणसूत्रांची एक हुबेहूब झेरॉक्स कॉपी काढते. गुणसूत्राची संख्या दुप्पट म्हणजे 2n ची 4n केली जाते. म्हणजे डेटा कॉपी झाला? हो. त्यानंतर पेशी स्वतःला मध्यभागातून ओढते आणि अक्षरशः 2 तुकड्यात विभागली जाते. एका मूळ पेशीपासून हुबेहूब 2 नवीन पेशी तयार होतात. आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी, रोजची झीज भरून काढण्यासाठी आणि जखमा बऱ्या करण्यासाठी हे हुबेहूब क्लोनिंग अत्यंत आवश्यक असतं. वेट, होल्ड ऑन. जर सुथे विभाजनामध्ये एका पेशीपासून अगदी हुबेहूब तशीच दुसरी पेशी तयार होत असेल, सर्व DNA तसाच कॉपी होत असेल, हो. तर मग जगात इतकी विविधता कशी निर्माण झाली? आपण सर्व सजीव एकाच साच्यातून काढलेल्या कार्बन कॉपीसारखे का दिसत नाही? जर सगळे क्लोन्स आहेत, तर मग मला माझ्या भावासारखं किंवा बहिणीसारखं तंतोतंत का दिसत नाही? धिस रेजेस अन इम्पॉर्टंट क्वेश्चन. आणि इथेच पेशी विभाजनाचा दुसरा आणि सर्वात चमत्कारिक प्रकार समोर येतो, अर्धसूत्री विभाजन, ज्याला मिओसिस म्हणतात. अच्छा, मिओसिस. हे विभाजन शरीराच्या नेहमीच्या पेशींमध्ये होत नाही, तर ते फक्त जनन पेशींमध्ये म्हणजे जर्म सेल्समध्ये होतं, ज्यातून पुढची पिढी निर्माण होणार असते. मिओसिस प्रक्रियेतील सर्वात थक्क करणारा टप्पा म्हणजे जेनेटिक रिकॉम्बिनेशन किंवा क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर. सजातीय गुणसूत्रांमध्ये म्हणजेच होमोलोगस क्रोमोझोम्समध्ये जनुकीय माहितीची अशीच देवाणघेवाण होते. ते एकमेकांत मिसळतात आणि एक नवीनच जनुकीय रचना तयार करतात. क्या बात आहे. आणि या प्रक्रियेच्या शेवटी एका मूळ पेशीपासून 4 नवीन एकगुणित म्हणजेच हॅप्लॉइड पेशी तयार होतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 4ही नवीन पेशी जनुकीयदृष्ट्या मूळ पेशीपेक्षा पूर्णपणे वेगळ्या असतात आणि एकमेकांपेक्षाही वेगळ्या असतात. म्हणूनच एकाच आईवडिलांची 2 मुलं अगदी हुबेहूब एकसारखी दिसत नाहीत. बरोबर. मध्ये जे अफाट वैविध्य आपण पाहतो, एकाच प्रजातीमध्ये जे वेगवेगळे रंग, रूप आणि गुणधर्म दिसतात, ते सर्व या एका प्रक्रियेमुळे शक्य होतं. नक्कीच. सरतेशेवटी याच प्रक्रियेवर संपूर्ण उत्क्रांतीचा डोलारा उभा आहे. जर मिओसिस नसतं, तर आज आपण पृथ्वीवर सजीवांचं जे अफाट वैविध्य पाहतो, ते कधीच अस्तित्वात आलं नसतं. आपण सर्वजण एकाच साच्यातले कंटाळवाने क्लोन्स राहिलो असतो. हेच तर या संपूर्ण अभ्यासाचं सर्वात मोठं रहस्य आहे. आपण सुरुवातीला इंधनाबद्दल बोललो, मग ऊर्जेबद्दल आणि आता नवीन पिढीच्या निर्मितीबद्दल. या सगळ्या गोष्टी एकमेकांशी अत्यंत गुंतागुंतीच्या पण अचूक पद्धतीने जोडलेल्या आहेत. खरंच, आपण आज कुठे सुरुवात केली होती आणि कुठे आलो आहोत बघा. आपण खाल्लेल्या अन्नाचा एक घास पोटात जातो, तिथे त्याचं भौतिक आणि रासायनिक विघटन होतं. हो. ते अन्न रक्ताच्या मालगाडीतून पेशींपर्यंत पोचतं. आपण घेतलेला श्वास, तो ऑक्सिजन पेशींपर्यंत जाऊन त्या अन्नाला जाळतो. त्यातून ATPच्या रूपात ऊर्जेचा स्फोट होतो. एक्झॅक्टली. आणि मग त्याच ऊर्जेचा वापर करून पेशी स्वतःचं विभाजन करतात. जुन्या पेशी नष्ट होतात आणि त्यांच्या जागी पूर्णपणे नवीन पेशी जन्म घेतात. शरीराच्या आत चालणारा हा संपूर्ण प्रवास, ही अखंड चालू असणारी जीवन प्रक्रिया एखाद्या महाकाव्यापेक्षा कमी नाही. आणि हे महाकाव्य दर सेकंदाला आपल्या आत लिहिलं जातंय. ही एक अशी यंत्रणा आहे जी बाहेरून ऊर्जा घेते, स्वतःलाच चालवते आणि स्वतःचीच पुनर्निर्मिती करते.